सामनाचे कार्यकारी संपादक जनाब संजय राऊत हायकोर्टाच्या पासिंग ऑर्डरवरनं आभाळ हाणतायत। संजय राऊत याचमुळे उद्धवजी ठाकरे यांनी तुम्हाला सामनाचं संपादक केलं नसं आणि कार्यकारी संपादकावर तुम्हाला ठेवलेलं आहे। कारण हायकोर्टाचं लिखित जजमेंट हे अधिकृत असतं। हायकोर्टाच्या जजनी जजमेंट देत असताना ज्या पासिंग ऑर्डर केल्या असतात त्या महत्त्वाच्या नसतात। तुम्हाला सामनाचा अग्रलेख लिहायचा असेल तर काँग्रेसचं सरकार असताना, केंद्रामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सीबीआयचा पोपट पिंजरा म्हणून सुप्रीम कोर्टाच्या जजनी स्ट्रेचिंग ऑर्डर दिले होते, पासिंग ऑर्डर दिले होते। त्याबद्दल एक अग्रलेख लिहावा। अशा पद्धतीनं कुठल्या तरी गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही सरकारला नावं ठेवू शकत नाहीत। संजय राऊत हे सरकार जनतेचं सरकार आहे, जनतेच्या हितासाठी काम करणारं सरकार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, सातत्यानं जनतेमध्ये असतात। तुमच्यासारखं घरात बसून काम करत नाहीत। मातोश्री 2 बांधण्याचं काम आमचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी करत नाहीत। तुम्ही मात्र घरामध्ये बसण्याचं काम करतायत। तुम्ही आधी आपला पक्ष सांभाळा आणि मग सरकारवर टीका करा। अशा पद्धतीच्या कुठल्या तरी छोट्या गोष्टीचा आधार घ्यायचा आणि सरकारवर टीका करायची, हे तुमचे जुने धंदे झालेले आहेत। हे धंदे संजय राऊतांनी बंद केले पाहिजे। या देशात लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही। फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे, त्यांना तडीपार करायचं हेच काम केलं जातं। संजय राऊत, तुमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे का याचं उत्तर आधी द्या। उभाटा गटामध्ये कुठेही लोकशाही शिल्लक नाही। मुळामध्ये तुमच्याकडे लोकशाही असायला लोकच शिल्लक नाहीत, तर लोकशाही असण्याचा प्रश्नच येत नाही। आता तुमच्या पक्षामध्ये उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे, संजय राऊत एवढ्या 3 लोकांचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झालाय। त्यामुळे लोकशाहीच्या गप्पा संजय राऊतांनी मारू नये। नितेशजी राणे यांनी अतिशय समर्पक वर्णन तुमच्या पक्षाचं केलंय, तो म्हणजे उभाटा गट आता बचत गट झालाय। बचत गटामध्ये देखील तुमच्या पक्षापेक्षा जास्त सदस्य असतात, जास्त सभासद असतात। त्यामुळे लोकशाहीच्या गप्पा संजय राऊतांनी करू नये, कारण तुमच्याकडे लोकच उरलेले नाहीत। जुन्नरमध्ये बिबट्यांविरोधात सर्वपक्षीय आंदोलन झालं, पण गुन्हे फक्त ठाकरे सेनेच्या आंदोलकांवर दाखल केला असं संजय राऊत यांनी। ठाकरे सेनेच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला ठाकरे सेनेकडे आंदोलक उरलेत का? ठाकरे सेनेकडे कार्यकर्ते उरलेत का? तुमच्याकडे ना आंदोलक आहेत, ना कार्यकर्ते आहेत, ना लोक आहेत। जनता तुमच्या पाठीशी नाही। त्यामुळे कुणीही तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही आणि करणार देखील नाही। आणि राहिला प्रश्न गुन्हे दाखल करण्याचाच, तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर किती खोटे गुन्हे दाखल केले होते याचा इतिहास संजय राऊतांनी तपासून बघावा। आमच्या शेकडो कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला होता। आमच्या सोशल मीडियाच्या शेकडो कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचं काम जनाब संजय राऊत तुमच्या पक्षप्रमुखांनी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। एवढंच काय, लोकांचे घरं तोडा, बुलडोजर चालवा, घरांना नोटिसा द्या, हे देखील प्रकार तुम्ही केले। आमच्या केंद्रीय मंत्री असलेल्या नारायणरावजी राणे साहेबांना अटक करण्याची हिम्मत तुमची महाविकास आघाडीचं सरकार असताना झाली होती। पत्रकारांना कोविडच्या काळामध्ये अटक करण्याची हिम्मत तुमची झाली होती। त्यामुळे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीची नाही, ती महाविकास आघाडीची आणि खास करून उभाटा गटाची आहे। हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। न्यायाधीश जामदार यांची टिप्पणी आहे असं संजय राऊत। मी मगाशी सांगितलंय की जामदार यांची टिप्पणी ही लिखित स्वरूपाची नाही, त्यामुळे त्याला अधिकृत टिप्पणी म्हणून घेता येणार नाही। त्या पासिंग ऑर्डर जजमेंट देत असताना तोंडी केलेले ते खुलासे आहेत, परंतु संजय राऊतांना ते लक्षात येणार नाही। त्यामुळेच संजय राऊतांना आजपर्यंत सामनाचा संपादक उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं नाही। त्यांना माहिती आहे की संजय राऊतांची बौद्धिक क्षमता ही सामनाचं संपादक होण्याची नाही, त्यामुळे त्यांना कार्यकारी संपादक पदावर समाधान मानावं लागलं। संजय राऊत
या अशा पद्धतीच्या तोंडी याला अधिकृतपणे जजमेंटचा भाग मानता येत नाही. आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्यावर किती ताशेरे ओढले होते, काँग्रेसचं युपीएचं सरकार असताना केंद्र सरकारवर कशा पद्धतीनं ताशेरे ओढले होते, सीबीआयचा पोपट पिंजरा म्हणून कसा कसा उल्लेख केला होता, त्याच्यावर एक अग्रलेख संजय राऊतांनी लिहिला. तर जे विस्मरणात गेलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा आठवणीत येतील, एवढंच मला संजय राऊतांना सांगायचंय. मुंबई भाजप अध्यक्षांची वर्तणूक क्रूर आहे. अमित साटम यांना पदावरून हटवून दिलं पाहिजे. दुर्घटनेवर असताना लाज वाटत नाही का, अशी टीका संजय राऊत. मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम यांच्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या देहबोलीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला. जयंत पाटील त्या ठिकाणी जयंत पाटलांनी त्यांना हसून प्रश्न विचारला. त्याच्यानंतर उत्तर देताना जयंत पाटलांबद्दल ते हसलेले आहेत. त्यांनी कुठेही या घटनेचा अपमान करणं, या दुर्घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवणं हा अमित साटम यांचा हेतू नव्हता, उद्देश नव्हता. मुळामध्ये मुंबईमध्ये चेंबूरमधली घटना असेल किंवा कालची कुर्ल्यामध्ये घडलेली घटना असेल, अतिशय दुर्दैवी, अतिशय संवेदनशील घटना आहे. या संवेदनशील घटनेमध्ये कुणीही त्याचं राजकारण करू नये. चेंबूरमधल्या घटनेनंतर आम्ही 3 महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय. काल जी मॅनहोलची घटना घेतली त्याच्यानंतर तात्काळ 4 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. संजय राऊत, तुमचा पक्ष सत्तेत असताना तुम्ही एका तरी अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती का? घटना घडायच्या, माणसं मरायचे, त्याला जबाबदार कुणालाही धरलं जात नव्हतं. संजय राऊत, तुमचं महापालिकेमध्ये सरकार असताना, 25 वर्षाचा कारभार असताना तुम्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालत होतात, कंत्राटदारांना पाठीशी घालत होता. कालच्या प्रकरणामध्ये कंत्राटदारावर देखील गुन्हा दाखल करण्याची हिंमत आम्ही केली आणि त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. आम्ही संवेदनशील आहोत. मुंबईकरांनी आम्हाला कर्तव्य करण्यासाठी निवडून दिले, जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिले. आणि याच्यामध्ये कोणी कचराई करत असेल, याच्यामध्ये कोणी दिरंगाई करत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही. आम्ही मुंबईकरांशी प्रामाणिक आहोत. ज्यांनी आम्हाला मतं दिली त्यांच्याशी आम्ही प्रतारणा करणार नाही, त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक आहोत. म्हणून काल कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात सांगितलंय. 4 अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्यात आलंय. उद्धवजी ठाकरे, तुमचं सरकार असताना, संजय राऊत महापालिकेमध्ये 25 वर्ष तुम्ही असताना कुठल्या कंत्राटदारावर तुम्ही कारवाई केली? एक उदाहरण संजय राऊतांनी सांगावं. कुठल्या अधिकाऱ्यांवर संजय राऊत तुमचं महापालिकेत सरकार असताना कारवाई केली? कुणावर कारवाई केली नव्हती. शेकडो माणसं मुंबईमध्ये मरत होते, लोकांच्या घरामध्ये पाणी जात होतं, तुम्ही मात्र मातोश्रीमध्ये बसत होता. काल आमचे सगळे लोक रस्त्यावर होते. मुंबईच्या महापौर स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळी जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही अधिकाऱ्यांचं निलंबन करतो. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी निश्चितपणे पाणी साचतंय, परंतु आमचे अधिकारी फील्डवर आहेत, आमचे नगरसेवक फील्डवर आहेत, मुंबईच्या महापौर स्वतः फील्डवर आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतंय ते तातडीनं हटवण्याचं काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केलं जातंय. संजय राऊत, तुमच्यासारखं आम्ही गाढव नाक्यावर बसून गाढव हाकण्याची कामं करत नाहीत. आम्ही मुंबई चालवण्याचं काम करतोय. मुंबईकरांना सुविधा देणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये काही चुका होत आहेत, काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतायत, परंतु त्याला आम्ही पाठीशी घालत नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करतोय आणि कुणालाही सोडलं जाणार नाही. आम्ही मुंबईकरांचं हित सर्वतोपरी मानून काम करतोय. मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आम्हाला निवडून दिले आणि आमचा प्रामाणिक प्रयत्न मुंबईकरांचं जीवनमान सुरळीत व्हावं असा आहे. आमचा प्रयत्न घरात बसून कारभार करणं हा नाही. आमचा प्रयत्न मातोश्री 2 बांधून स्वतःची घरं भरणं हा नाही. आमचा प्रयत्न कंत्राटदारांना पाठीशी घालून त्यांच्याकडनं कट कमिशन घेणं हा आमचा कारभार नाही. तर आम्ही कंत्राटदारावर कारवाई केली, अधिकाऱ्यांवर कारवाई केली आणि मुंबईचं जीवनमान सुरळीत राहिलं पाहिजे यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. संजय राऊत आणि बाकी सगळ्यांना या निमित्ताने सांगायचंय की मुंबईच्या प्रश्नावर राजकारण करू नका. आम्ही मुंबईकरांची सेवा करतोय. काही ठिकाणी दुर्घटना निश्चित घडतायत, त्या चुकीच्याच आहेत, त्याचं समर्थन देखील आम्ही करत नाही.
मुंबई मनपा आयुक्तांचं काम चांगलं तर नगरविकास मंत्र्यांना पदावरून हटवा असं सांगितलं. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनीजी भिडे अतिशय चांगलं काम करतात. मेट्रो वुमन म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आता देखील मुंबईमध्ये दुर्घटना घडू नयेत यासाठी देखील त्या स्वतः प्रयत्न करतायत. मला वाटतं संजय राऊतांनी देखील अश्विनीताईंचं कौतुक केलंय, मिलिंद नार्वेकरांनी देखील अश्विनीताईंचं कौतुक केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबईचा कारभार पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्या 3-4 महिन्यापासून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं अश्विनीजी भिडे यांच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी होतात, त्याचं समर्थन आम्ही कुणीही करणार नाही. चुकीला माफी नाही. ज्यांनी चुका केल्यात त्यांना शिक्षा देण्याचं काम हे महापालिका आयुक्त असतील, मुंबईच्या महापौर असतील त्यांच्या माध्यमातून केलं जातंय आणि जिथं काही चुका होतात त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी देखील आमची आहे. ती आम्ही जबाबदारी स्वीकारतो. संजय राऊत तुमच्यासारखे पळ काढून घरात बसणारे आम्ही नाहीत. आम्ही ज्या ठिकाणी दुर्घटना घडते तिथं तातडीनं पोहोचतो, लोकांचं समाधान करतो, अधिकाऱ्यांना निलंबित करतोय. घरात बसून कारभार करत नाही. मुंबईकर आम्हाला साथ देतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. बांगलादेशींना हटवणं हे डीएमसीचं काम नाही असं संजय राऊत. बांगलादेशींना हटवणं देखील राज्य सरकारचं काम आहे, मुंबई महापालिकेचं काम आहे. अनधिकृत बांगलादेशींची मुंबईमध्ये घुसखोरी होऊ नये हे देखील मुंबईचं काम आहे. नालेसफाई चांगली झाली पाहिजे हे देखील मुंबईचं काम आहे. मुंबईच्या रस्त्यावर खड्डे पडू नये हे देखील मुंबई महापालिकेचं काम आहे. परंतु संजय राऊत तुम्हाला बांगलादेशींचा एवढा पुळका काय येतोय? बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये कारवाई केली तर संजय राऊतांचा तिळपापड का होतोय? संजय राऊतांच्या पार्श्वभागाला आग का लागली? बांगलादेशींवर कारवाई होते त्यामुळं. संजय राऊत आम्ही दोन्ही आघाड्यांवर काम करतोय. सर्वसामान्य मुंबईकरांना मेट्रो सारख्या सुविधा देतोय, सर्वसामान्य मुंबईकरांना चांगले रस्ते देण्याचं काम करतोय. त्याचबरोबर मुंबईवर परकीय लोक आले नाही पाहिजे. मुंबईवर बांगलादेशी घुसखोर आल्यामुळं मुंबईचा ताण वाढतोय हे संजय राऊतांना लक्षात येतं का? मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांच्या अनाधिकृत झोपडपट्ट्यांमुळे मुंबईची लोकसंख्या भरमसाठ वाढते. ती रोखणं हे मुंबई महापालिकेचं काम नाही तर कुणाचं काम आहे? ते रोखणं केंद्र सरकारचं काम आहे, राज्य सरकारचं काम आहे आणि मुंबई महापालिकेची देखील जबाबदारी आहे. आम्ही जबाबदारीपासून पळ काढत नाहीत. आम्ही सातत्यानं मुंबईकरांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. काही चुका आमच्या हातून घडतील तर त्या दुरुस्त करण्याचं काम देखील आम्ही करतोय. तुमच्यासारखं पळ काढणारे आम्ही नाहीत हे जनाब संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.